चला बस झालं आता, जेवून घ्या. राजवाडे अहो मी म्हणाले ना मला भूक नाहीये. तसं नाहीये स्वानंदी मॅडम, तुम्हाला भूक आहे, तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही पोटाचं ऐकत नाही आहात स्वतःच्या. काही काय मी खरं तेच सांगतोय. विचार करा बघू स्वतःबद्दलचा. जेव्हा तुम्ही जेवताना व्यवस्थित तेव्हा तुम्ही शांत असता. हे तुम्ही स्वतःबद्दल बोलताय, हे सगळं तुम्हाला लागू होतं. मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे, मी अखिल मानवजातीबद्दल बोलतोय. तुम्ही मानव आहात का नाही? आहात की नाही? चला जेवून घ्या. राजवाडे काय हट्टीपणा, आता एक दिवस नाही जेवले तर काय मरणार आहे का मी? काय ही भाषा? कशाला मरणाची भाषा? जेवणाचं ताट हातात असताना ही अभद्र भाषा? सॉरी. स्वानंदी मॅडम तुम्ही खाऊन घ्या. तुम्ही खाल्लत की तुम्हाला बरं वाटणार आहे. हे बघा त्याच्या पाठीमागे सायन्स आहे. तुमचं पोट रिकामं राहिलं तर चिडचिड होईल, पोटात अन्न गेलं तर शांतपणे झोप लागेल, बरं वाटेल. घ्या. तुमच्या आवडीचं आहे की नाही? पोळी, आमटी आणि तुमची आवडीची भाजी घ्या. नको. मला माहिती आहे एक्झॅक्टली तुमच्या डोक्यात काय चाललंय. काय चाललंय माझ्या डोक्यात? सुष्मिताचा विचार चालू आहे. तिच्या बाबतीत तुम्ही चुकीचं वागलायत, बहीण म्हणून तुम्ही कमी पडलायत असं तुम्हाला वाटतंय, म्हणून ते सगळं तुम्ही जेवणावरती काढताय. नाही असं मला अजिबात वाटत नाहीये सुष्मिताच्या बाबतीत काही. आणि दुसरी गोष्ट, मला खरंच भूक नाहीये. नाही जेवायचं? नाही. नक्की नाही? नाही. ठीक आहे, मला पण नाही जेवायचं. काय हट्टी माणूस आहे हा. हा काय हट्टीपणा आहे? हा हट्टीपणा आहे? हट्टीपणा आहे हा? आणि तुम्ही आतापर्यंत केलात तो काय होता? मी आयुष्यात पहिल्यांदा हट्टीपणा करतोय. तुम्ही जो मला डाएटच्या नावाखाली पालापाचोळा वगैरे खायला घातलात, मी खाल्ला ना? एकदा तरी तक्रार केली का? एक मिनिट, पाला पाचोळा? नाही तर काय, सॅलडला पाला पाचोळा म्हणते? तेच तर होतं ते. पालापाचोळा नाही तर काय दुसरं. बकरी झाल्यावर का वाटलं मला. आणि त्या उकडलेल्या भाज्या, मला लहान मुलं असं बळबळाने भरवलं मला तुम्ही. एक मिनिट, तुम्ही अशी बळजबरी करणार असाल माझ्यावर तर मी बोलणार नाहीये तुमच्याशी. ठीक आहे ना, का बोलू? जेवून तर घ्या. नाही, मला नकोय. अहो असं काय करताय? जेवून घ्या ना, एवढं काय? ओरडू नका. ओरडत नाही हो, 2 घास तरी खा. तुम्ही खा. तुम्ही खा. तुम्ही खा. तुम्ही खा. तुम्ही पण खा. तुम्ही खा, मग मी पण खाईन. ठीक आहे. 2 घास. ठीक आहे, चला 2 घास मोजून 2 घास. ते पण भूक आहे म्हणून नाही, तर खावं लागणार आहे म्हणून. 2. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नाही खाल्लं तर मी पण नाही खाणार. घ्या. शाबास. नाही, मी काय म्हणतो स्वानंदी मॅडम, आता 2 खाल्लेत की नाही, पण 4 खा ना. एवढं काय होत आहे? एक मिनिट, मला नाही खायचंय. तुम्ही असं निगोसिएशन वगैरे करायला बसू नका आता. मी सांगितलेलं ऐकत का नाही तुम्ही माझं? तुम्ही काहीच ऐकत नाही माझं. स्वानंदी मॅडम, मी नाही बोलणार आहे तुमच्याशी. अरे बापरे, खरं की काय? हो, मी खरंच बोलणार नाहीये तुमच्याशी. पण जमेल का? काय? हेच म्हणजे माझ्याशी न बोलणं जमेल का? जमवेन. नाही, मला नाही वाटत तुम्हाला शक्य होईल. म्हणजे अजिबातच शक्य होणार नाही. म्हणजे तुम्हाला झेपणारच नाही माझ्याशी न बोल. मला जमणार नाही असं बोलू नका. मी ठरवलं तर मी तुमच्याशी न बोलता राहू शकते. नाही 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 नाही, जमणारच नाही तुम्हाला. तुम्ही चॅलेंज देताय मला? चॅलेंज? हा ठीक आहे, चॅलेंज. मग आतापासून मी तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाहीये. ठीक आहे. स्वानंदी मॅडम, काय? ते बघा, बोललात तुम्ही एक शब्द. काय? मला कळलं नाही. कळलं नाही काय सांगताय? नीट नीट. नाही कळलं नाही. अरे बापरे. हे काय कसला बेचव ज्यूस केलाय? त्यापेक्षा फळं कापून खाल्ली असती तर बरं झालं असतं. सॉरी मॅडम, ते हेल्दी करायचं होतं म्हणून साखर नाही घातली त्यात. मी सांगितलं होतं का हेल्दी बनव म्हणून? नाही मॅडम, पण ते स्वानंदी मॅडमनी. अच्छा, म्हणजे आता तुमची स्वानंदी मॅडम ठरवणार मी काय खायचं काय नाही, किती खायचं किती नाही, आणि कसं खायचं कसं नाही. हे बघा, मी आधीच सांगते, माझ्या ज्यूसच्या बाबतीत पण अशा फालतू हेल्थ कॉन्शियसगिरी केलेली मला आवडणार नाही.
राजवाडे अजून झोपलेत? रोज तर बरोबर 7ला उठतात. ऑफिसची फुनाफुनी सुरू होते. बापरे, आज चुकून झोप लागली की काय यांना? अलार्म लावायला विसरलेत का? अरे वा, मला उठवायला येत आहेत. म्हणजे रात्रीचं भांडण विसरलंय वाटतं. गुड गुड. आता लगेच बोलतील माझ्याशी आणि चॅलेंज हरतील. पण जोपर्यंत त्या मला प्रेमाने उठवत नाहीत ना, मी पण उठणारच नाही. ही मिथाली, पाय चिपतेस की तोडतेस? तुझ्यामुळे ना माझ्या पायाचं दुखणं अजून वाढलंय. देवा, हे सबदनी ना नुसती नोकर वाढून ठेवलेत. श्रीहरी, एक काम करता येईल तर शपथ आहे ना, पगाराचा श्रीहरी, आहे मात्र पगार श्रीहरी. मोजून घेणार. श्रीहरी, 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 घरातल्या काही लोकांनी ना डोक्यावर चढवून ठेवलंय तुम्हाला, म्हणून अशा आळशी झालात श्रीहरी, तुम्ही. श्रीहरी, श्रीहरी, माझ्या हातात असतं ना तर श्रीहरी, एकीकडे चांगलं सरळ श्रीहरी, केलं असतं मी. श्रीहरी, श्रीहरी. मला हवं तसं काम झालं नाही ना तर पगार दिले नसते. युजलेस. कमालच आहे, आवाजाने पण नाही उठले. नक्की झोपलेत का राजवाडे? आत्ता कळेल. अरे काय? अरे बापरे, 8:30? 8 वाजून गेले. चला उठा. गुड मॉर्निंग स्वानंदी मॅडम. गुड मॉर्निंग. ओ सॉरी, आपली कट्टी आहे नाही का अजून तशीच. माझा टॉवेल